नमस्कार मित्रांनो, सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते? आणि पर्याय आहे ए. बाळ गंगाधर टिळक, बी. गोपाळकृष्ण गोखले, सी. दादाभाई नौरोजी, डी. गोपाळ गणेश आगरकर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. गोपाळकृष्ण गोखले. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून गोपाळकृष्ण गोखले यांना ओळखले जाते. आपला पुढील प्रश्न आहे, तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला होता? आणि पर्याय आहेत ए. रायगड, बी. प्रबळगड, सी. लोहगड, डी. कोंढाणा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी. कोंढाणा. तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा हा किल्ला जिंकला होता. आपला पुढील प्रश्न आहे, नवीन 500च्या नोटेच्या मागील बाजूस कशाचे चित्र आहे? आणि पर्याय आहेत ए. मंगळयान, बी. लाल किल्ला, सी. चंद्रयान, डी. गेटवे ऑफ इंडिया. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. लाल किल्ला. नवीन 500च्या नोटेच्या मागील बाजूस लाल किल्ल्याचे चित्र आहे. आपला पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशात 30 लाखाहून अधिक तलाव आहेत? आणि पर्याय आहेत ए. ब्राझील, बी. पाकिस्तान, सी. कॅनडा, डी. आफ्रिका. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. कॅनडा. कॅनडा या देशात 30 लाखाहून अधिक तलाव आहेत. आपला पुढील प्रश्न आहे, कर्नाटकातील कंबला उत्सव मुळात कशाशी संबंधित आहे? आणि पर्याय आहे ए. बैलांची झुंज, बी. आदिवासी नृत्य, सी. म्हशींची शर्यत, डी. कोंबड्यांची झुंज. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. म्हशींची शर्यत. कर्नाटकातील कंबला उत्सव म्हशींची शर्यतीशी संबंधित आहे. आपला पुढील प्रश्न आहे, कोणता देश सर्वात अगोदर चंद्रावर गेला होता? आणि पर्याय आहेत ए. इंग्लंड, बी. अमेरिका, सी. रशिया, डी. जपान. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. रशिया. रशिया हा देश सर्वात अगोदर चंद्रावर गेला होता. आपला पुढील प्रश्न आहे, लोटा हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतो? आणि पर्याय आहेत ए. मध्य प्रदेश, बी. उत्तर प्रदेश, सी. हरियाणा, डी. गुजरात. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. मध्य प्रदेश. लोटा हा लोकनृत्य प्रकार मध्य प्रदेश राज्यात आढळतो. आपला पुढील प्रश्न आहे, कोणता प्राणी गमावलेले अवयव पुन्हा निर्माण करण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो? आणि पर्याय आहेत ए. साप, बी. खेकडा, सी. स्टारफिश, डी. बेडूक. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. स्टारफिश. स्टारफिश हा प्राणी गमावलेले अवयव पुन्हा निर्माण करण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो. आपला पुढील प्रश्न आहे, एका गोगलगाईला किती नाके असतात? आणि पर्याय आहेत ए. 1, बी. 2, सी. 4, डी. 6. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. 4. एका गोगलगाईला 4 नाके असतात. आपला पुढील प्रश्न आहे, टेबल टेनिसचा उगम कोणत्या देशात झाला? आणि पर्याय आहेत ए. चीन, बी. इंग्लंड, सी. अमेरिका, डी. भारत.
या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी इंग्लंड. टेबल टेनिसचा उगम इंग्लंड या देशात झाला. आपला पुढील प्रश्न आहे लाल केळी कोणत्या देशात बघायला मिळतात आणि पर्याय आहेत ए चीन, बी अमेरिका, सी रशिया, डी भारत. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी अमेरिका. लाल केळी अमेरिका या देशात बघायला मिळतात. आपला पुढील प्रश्न आहे सोन्याचे डोंगर कोणत्या देशात आहेत आणि पर्याय आहेत ए भारत, बी कांगो, सी नॉर्वे, डी जर्मनी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी कांगो. कांगो या देशात सोन्याचे डोंगर आहेत. आपला पुढील प्रश्न आहे बास्केटबॉल खेळाच्या प्रत्येक बाजूला किती खेळाडू असतात आणि पर्याय आहेत ए 4, बी 5, सी 6, डी 7. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी 5. बास्केटबॉल खेळाच्या प्रत्येक बाजूला 5 खेळाडू असतात. आपला पुढील प्रश्न आहे जम्मू आणि काश्मीरची उन्हाळी राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते आणि पर्याय आहे ए जम्मू, बी श्रीनगर, सी शिमला, डी अनंतनाग. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी श्रीनगर. जम्मू आणि काश्मीरची उन्हाळी राजधानी म्हणून श्रीनगर हे शहर ओळखले जाते. आपला शेवटचा प्रश्न काळे तीळ खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो आणि पर्याय आहेत ए सांधेदुखी, बी मधुमेह, सी हृदयविकार, डी वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी वरीलपैकी सर्व. काळ्या तिळात दाहक विरोधी गुणधर्म असतात जे सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करतात. काळे तीळ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. काळ्या तिळातील पोषण तत्वे हृदयाला अनेक आजारांपासून वाचवतात. काळ्या तिळामध्ये अँटीऑक्सिडंट, कॅल्शियम, जस्त, लोह, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन B6 भरपूर प्रमाणात असतात. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ.